गोष्ट आहे 1950च्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरामध्ये त्यावेळेला पद्माकर जोशी नावाचे गृहस्थ राहत होते. गृहस्थ म्हणजे तसा हा 30-32 वर्षाचाच माणूस होता. घरची शेती होती, थोडीशी सावकारी होती, पण मुळातच त्यांच्या घराण्यामध्ये भिक्षुकी चालत आलेली होती. स्वच्छ वाणी, अतिशय शुद्ध उच्चार आणि कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता आपलं पौराहित्य म्हणजे पूजा सांगण्याचं किंवा बाकीचे इतर वास्तुशांतीसारखे विधी पार पाडण्याचं या पद्माकर जोशींचं एक वैशिष्ट्य किंवा त्यांचं ते एक कौशल्य होतं. या पद्माकर जोशींबरोबर आणखीन एक विशिष्ट गोष्ट आपोआप येऊन जुळलेली होती. त्यानं ज्योतिष किंवा भविष्य बघण्याचा नाद होता, त्याचा अभ्यासही होता. आणि जसं एखाद्या माणसाला एखाद्या क्षेत्रामधलं सगळं ज्ञान असलं तरी त्याच्यातल्या काही विशिष्ट भागावर त्याचं एक स्वामित्व किंवा एक्सपर्टाईज निर्माण होतं, तसं या पद्माकर जोशांच्या सगळ्या ज्योतिषाच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या व्यासंगामध्ये त्यांना एक विशेष गोष्ट गवसलेली होती किंवा त्यांची एक ती हातोटी झालेली होती. आणि ती म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच त्यांना जन्माला कोण येणार आहे ते कळत असे. म्हणजे जन्माच्या आधीच गरोदर बाईला मुलगा होणार की मुलगी होणार हे ठामपणे ते सांगत असत. अशा गोष्टींची फार लवकर जी कीर्ती पसरते, तसं संगमेश्वराच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशामध्ये या पद्माकर जोशींची अशीच कीर्ती पसरलेली होती. त्या परिसरातल्या कोणाकडे म्हणजे घरामध्ये पाळणा हलण्याची चाहूल लागली, म्हणजे त्या घरातल्या एखाद्या बाईला दिवस राहिले की तिचा नवरा तिला मुकाट्याने हाताला धरून या पद्माकर जोशींकडे आणत असे. पद्माकर जोशी तिचा हात बघत, तिला 2-4 प्रश्न विचारत आणि मुलगा होणार की मुलगी होणार हे आपला तंत्र वापरून किंवा आपलं गणित वापरून सांगून टाकत. 99 काय 100% ते खरं येत असे. बरं, पद्माकर जोशी हे तसे त्यावेळेला थोडंसं मॅनेजमेंट म्हणावं असं काम करणारे होते. ते काय करत की बाबा समजा एखादी बायजाबाई त्यांच्याकडे आली नवऱ्याला घेऊन, तिचा हात बघत आणि तिला सांगत, बाई तुला मुलगा होणार. आणि मुलगा होणार हे सांगून झाल्याबरोबर त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्या चोपडीमध्ये त्या दिवसाची तारीख वेळ घालून त्या बायजाबाईचं नाव लिहून आपण जे काही सांगितलंय ते त्याच्यासमोर लिहून ठेवत. म्हणजे काही वेळेला काही लोकांना असं वाटत असे की बाबा गुरुजींनी तर मुलगा सांगितला होता आणि प्रत्यक्षात मुलगी झाली. त्यावेळेला जेव्हा हे कुटुंब या जोशांकडे परत येत असे आपली थोडीशी तक्रार घेऊन, त्यावेळेला हे पद्माकर जोशी त्यावेळेला लिहून ठेवलेलं तिच्या पुढे टाकत आणि त्याच्यामध्ये त्या तारखेला त्या वारी त्या बाईच्या समोर मुलगी होणार असंच लिहिलेलं असे. पद्माकर जोशी थोड्याशा मिस्किलपणे हसत सांगत की बाबा मी प्रत्यक्षात मुलगी होणार म्हणून सांगितलं होतं, तुझ्या समोर तसं लिहूनही ठेवलं होतं, पण कुठच्या तरी आनंदामध्ये आवेशामध्ये तुला ते मुलगा ऐकू आलं असेल आणि नंतर हा सगळा घोटाळा झाला. मी स्वच्छ काम करणार आहे, माझं कधी काही चुकत नाही. अशा प्रकारची कीर्ती त्यांची दिवसेंदिवस वाढत असताना एक दिवस ह्या पद्माकर जोशींच्या घरीच पाळणा हलण्याचे चिन्ह सुरू झाले. त्यांच्या स्वतःच्या बायकोला दिवस राहिले. आता घरी एवढा प्रकांड पंडित असताना त्यांची बायको म्हणजे पत्नी जी यशोदा होती,
तिला एक ठाम माहीत होतं की आपल्याला जे काही होणार आहे, म्हणजे जे काही अपत्य जन्माला येणार आहे ते आपल्याला नक्की कळणार. कारण अख्ख्या दुनियेचं मुलगा का मुलगी याबद्दलचं भाकीत ज्याचं 100% बरोबर येतो तो तर आपला साक्षात नवरा आहे. म्हणून आपल्याला दिवस राहिलेले आहेत हे कळल्यावर त्या आनंदामध्ये एकदा त्या यशोदाने, म्हणजे या पद्माकर जोशींच्या पत्नीने, या पद्माकर जोशींचा सहज म्हणून पिच्छा पुरवला आणि विचारलं की आता माझा हात बघा आणि आपल्याला काय होणार आहे ते सांगा बघू. पद्माकर जोशी म्हणाले, अगं पहिले 3 महिने काही सांगता येत नाही, 3 महिने झाल्यानंतर मला आठवण कर, मी नक्की तुला सांगतो. आता त्या बापडीने 3 महिने वाट बघायचं नक्की केलं. दिवस महिने जाता जाता ते 3 महिने एकदा पुरे होऊन गेले. मग परत एकदा सवड काढून पद्माकर जोशींना त्यांच्या पत्नीने विचारलं की आज तरी माझा बघाव हात आणि सांगा आपल्याला काय होणार आहे. पद्माकर जोशी म्हणाले, हे बघ, लागोपाठ 2-3 दिवस मी वास्तू शांत करतोय, तुला कळतंय ना. 3 दिवस लोकांच्या घरी जाऊन 7 दिवस काम करून मी थकलेलं आहे. त्या थकव्यातनं मला जरा बाहेर तर पडून दे. हे तर काय आपलं घरातलं काम आहे, मी कधी करेन, तू माझा असा सारखा पिच्छा पुरवू नको. ती बापडी बिचारी खाल मानेने निराश मनाने परत निघून गेली. पण तिच्या मनामध्ये असलेला भुंगा किंवा कुतूहल काही करून तिला स्वस्थ बसून देत नव्हतं. परत 15-20 दिवस गेले. तिने असं बघितलं की या आठवड्याभरामध्ये या पद्माकर गुरुजींनी बाहेर जाऊन काही काम केलेलं नाहीये, घरातच आहे, कुठे जाऊन पूजा अर्चा काही झालेली नाही. तेव्हा आता यांना काही फारसं दमणूक झालेली नसेल. असं एकदा चांगला दिवस, चांगली वेळ बघून त्या यशोदेने, म्हणजे पद्माकर जोशींच्या पत्नीने, त्यांना एकदा त्यांच्या घरामध्ये ओटीवरती गाठलं आणि पटकन म्हणाले की आता माझा हात बघा, आत्ता मला सांगा. ते म्हणे, हे बघ, हे शास्त्र आहे आणि ते शास्त्र जे आहे ते वाटेल तसं वापरून चालत नाही. आज 3 बायका येणार आहेत माझ्याकडे बघायला आणि त्यामुळे आपण एका दिवशी 3च बघतो. 3च प्रश्न या बाबतीतले मला बघता येतात. त्यामुळे आज ज्या 3 बायका येणार आहेत त्यांचं मी आज बघून टाकतो. तुझं काय मी सवडीने कधी नधी बघून टाकीन, तू काही त्याची काळजी करू नको. परत एकदा यशोदा थोडीशी निराश झाली. पण आता जर रोज 3च जणींचं बघायचं आणि या गुरुजींनी ऑलरेडी कोणातरी 3 बायकांना आज बोलावलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यापैकी एकीला बाजूला करून माझं बघा असं म्हणण्याचं काही धारिष्ट किंवा धैर्य त्या यशोदाला झालं नाही. म्हणून ती मुकाट्याने घरामध्ये गेली. परत 15-20 दिवस गेले. परत गुरुजींच्या पूजा अर्चा सुरू झाल्या, कामाचा धबडगा सुरू झाला. मग शेतीची कामं निघाली. या सगळ्यामध्ये यशोदा अर्जुनासारखी, म्हणजे अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशा अवस्थेमध्ये एक दिवस काढत होती की कधी एकदा पद्माकर गुरुजींना, म्हणजे आपल्या स्वतःच्या नवऱ्याला वेळ मिळतो आणि तो आपला हात बघून आपल्याला काय होणार आहे, मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे ते सांगतो. तोपर्यंत यशोदाबाईंना 7वा महिना लागलेला होता. म्हणजे पहिले 7 महिने आपल्या घरचं काम आपण असलेल्या व्यस्ततेमुळे पद्माकर जोशींनी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. कधी आज हे काम आहे ते काम आहे करत करत 7 महिने उलटून गेले होते. एक दिवस आज काहीही करून आपल्या प्रश्नाचं उत्तर या गुरुजींकडनं घ्यायचं, म्हणजे आपल्या नवऱ्याकडनं घ्यायचं असा पण आणि निश्चय करून यशोदा जवळ पद्माकर गुरुजींच्या खनपटीला बसली आणि म्हणाली, आज मी तुम्हाला बाकी काही करून देणार नाही, कुठे जाऊन देणार नाही, दुसरं काय कामाला हात लावून देणार नाही. आज माझा हात बघायचा आणि सांगायचं आता 2 महिने फक्त उरलेले आहेत. सगळ्या कहाण्या, सगळी जी काही कारणं होती ती सांगून आता संपलेली आहेत.
आणि आज आपली बायको आपल्या कनपटीला बसून आपल्याकडनं हे काम करून घेणारच आहे, हे जेव्हा पद्माकर गुरुजींच्या लक्षामध्ये आलं तेव्हा त्यांनी आपल्या बायकोला हाताला धरून माझघरामध्ये म्हणजे आतल्या खोलीमध्ये घेऊन गेले, तिला आपल्या समोर बसवलं आणि तिच्या समोर उभं राहून ते म्हणाले की हे बघ, मी तुला काय सांगतो ते नीट कान उघडे ठेवून ऐक. पद्माकर गुरुजींनी सांगायला सुरुवात केली, म्हणे हे बघ, बाईच्या पोटात असलेल्या बाळाचं लिंग म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी काय होणार आहे हे साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही. आता थोडीशी स्थिमित किंवा खजील किंवा आश्चर्यचकित होण्याची पाळी यशोदेची म्हणजे पद्माकर गुरुजींच्या पत्नीची होती. तिने लगबगीने उभं राहून विचारलं, रागाने विचारलं की अहो, सगळं दुनियेचं तुम्ही सांगता बरोबर येतं आणि माझंच मला आज विचारल्यावरती काय सांगता की ब्रह्मदेवाला हे सांगता येणार नाही. गुरुजी थोडेसे हसत तिची समजूत घालत म्हणाले की अगं हे बघ, मी तुला आत्ता जे सांगितलं तेच खरं आहे की मुलगा होणार की मुलगी होणार हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही, पण गेली अनेक वर्ष मी लोकांना सांगतोय ते बरोबर येतं, ही गोष्ट खरी आहे. पण त्यातली जी ज्ञानबाची मेघ आहे ती आज मी तुला सांगतो. म्हणे हे बघ, एखादी बाई माझ्याकडे जेव्हा येते तेव्हा हात बघून मी तिला माझ्या मनात जे काही येईल ते ठोकून देतो. तिला सांगतो जा, तुला मुलगी होईल किंवा मुलगा होईल. आणि तिच्या समोर जी चोपडी उघडून मी त्याच्यामध्ये जी नोंद करतो ती नोंद मी जे प्रत्यक्षात तिला सांगितलेलं असतं त्याच्या बरोबर उलटी करून ठेवतो. म्हणजे मी एखाद्या बाईला सांगितलं की जा, तुला मुलगा होईल, तर ती गेल्यानंतर किंवा तिच्या समोरच मी जी नोंद करतो ती बाईच्या समोर मुलगी म्हणून लिहून ठेवतो. जेव्हा बरोबर येतं तेव्हा मला कोणी विचारायला येत नाही, पण एखाद्या वेळेला जेव्हा मी सांगितलेलं चुकीचं निघतं त्यावेळेला काही लोक काही रागाने, काही कुतूहलाने, काही सहज म्हणून मला विचारायला येतात. त्यावेळेला मी ती चोपडी त्यांच्या पुढे टाकतो आणि त्यांना दाखवून देतो की ऐकण्यामध्ये तुम्ही चूक केलेली आहे, तुमच्या ऐकण्यात काहीतरी घोटाळा झालेला आहे. मी तर तुमच्या समोर धडधडी तिथे लिहून ठेवलेलं आहे आणि मी जे लिहिलेलं आहे तेच बाळ म्हणजे त्याच लिंगाचं बाळ तुमच्याकडे जन्माला आलेलं आहे. यशोदाबाई कायमसाठी या प्रश्नाच्या विवंचनेतून मुक्त झाली. तिने कुठे गोंधळ घातला नाही. 2 महिन्यांनी पुत्ररत्नाला तिने जन्म दिला. आजूबाजूच्या सगळ्या साळकाया माळकाया जेव्हा तिचं अभिनंदन करायला तिच्या घरी जमल्या तेव्हा प्रत्येकीचं एकच म्हणणं, एकच सांगणं होतं की तुला तर काय बुवा, गुरुजींनी आधीच सांगितलेलं असेल की मुलगा होणार. तुला तर काय बुवा, मुलगा होणार हे तुला आधीच माहीत होतं. असं जेव्हा एखादी बाई यशोदे पुढे म्हणजे पद्माकर गुरुजींच्या पत्नी पुढे येऊन सांगत असे तेव्हा बाकी काही नाही, पण हास्याची एक लकेर किंवा खुदकन येणारं हसू यशोदेच्या चेहऱ्यावर नेमकं येऊन टपकत असे.